नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या बातम्या महाफा स्वरूपात. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांच्या पक्षांतराच्या हालचाली. जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची पालिकेची तयारी. महापालिकेच्या निर्णयामुळे आश्चर्य. मवियात सध्या मुंबईतील लोकसभेच्या 2 जागांवरनं वाद. मवियातील जागा वाटप मुंबईतील 2 जागांवर अडलं. उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी तिढा कायम. शरद पवार लोकसभेच्या 11 ते 12 जागा लढण्यावर ठाम. मवियाकडनं ऑफर नाही, मात्र ऑफर येण्याची शक्यता. कोल्हापूर लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपतींचं सूचक विधान. उद्या सकाळी 10:30 ते दुपारी 1 पर्यंत रास्ता रोको करा. रास्ता रोको आंदोलनाचं रेकॉर्डिंग करा. मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. तर सारखं लोकांना वेठीस धरणं समाजाच्या हिताचं नाही. रास्ता रोको करणं जनतेसाठी त्रासदायक. शंभूराज देसाईंचं जरांगेंच्या आव्हानावर वक्तव्य. मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं हीच आमची भूमिका होती. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं, मग आता आंदोलनाची गरज काय? भुजबळांचा सवाल. तर आंदोलनाचं कारण विचारणारे भुजबळ कोण? आमच्या आंदोलनावर प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार काय? जरांगेंचा सवाल. छगन भुजबळ ओबीसी समाजाला लागलेला डाग. नाशिककरांनी भुजबळांच्या गोळ्यांचा खर्च उचलावा. मनोज जरांगेंचं भुजबळांवर जोरदार टीकास्त्र. वडेट्टीवारांनी त्यांचं धोरण बघावं. आंदोलनावर का बोलता? वडेट्टीवार एका समाजाचे विरोधी पक्षनेते आहेत का? सुपडा साफ होईल, नीट रहा. जरांगेंचा वडेट्टीवारांना इशारा. पंढरपुरात चंद्रकांत पाटलांसमोर मराठा आंदोलकांच्या घोषणा. उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी जोरदार घोषणाबाजी. पाटलांकडनं मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. धाराशिवच्या येडशिव मराठा आंदोलकांकडनं आज कडकडीत बंद. आंदोलनादरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याचं कलम लावण्याचे निषेधार्थ बंद. सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. बारामतीच्या जळोचीमध्ये सुनेत्रा पवारांकडनं विकास कामांचं भूमिपूजन. सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याची बारामतीच्या कसब्यातनं सुरुवात. संत गाडगे महाराज आणि संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुळेंकडनं परिसराची स्वच्छता. शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं उद्या रायगड किल्ल्यावरती अनावरण होणार. शरद पवारांच्या हस्ते तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात येणार. मी काय करू तो त्यांचा अधिकार. शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाच्या अनावरणावरती अजित पवारांची प्रतिक्रिया. नवीन चिन्ह लोकांपर्यंत न्यायला अडचण नाही तर उत्सुकता. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. आम्ही शून्यातनं पुन्हा एकदा काम करू. अदृश्य शक्तीच्या अन्यायाला घाबरणार नाही. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. लोकांच्या मनात नवचिन्ह बिंबवणं सोपं नसतं. मोबाईल सोशल मीडियामुळे ते लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं होईल. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. वाजवा तुतारी, गाडा गद्दारी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. ठाण्यात शरद पवार गटाच्या कार्यालयात तुतारी वाजवून जल्लोष. तुतारी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते कामाला. आमचे जेवढे नेते न्यायचे आहेत तेवढे घेऊन जा. नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा. तर भाजपचे नेतेही आमच्या संपर्कात, त्यांना कल्पना नाही. नानांचं वक्तव्य. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता. संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजित पवारांचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकर पुढच्या आठवड्यात मवियात येतील. 27 किंवा 28 मार्चला मवियात जागा वाटप होईल. नाना पटोलेंची माहिती. वरिष्ठ नेत्यांना लोकसभेत उतरवण्याबाबत हायकमांड निर्णय घेणार. पक्षानं आदेश दिल्यास भंडारा गोंदियामध्ये लोकसभा लढणार. नाना पटोलेंचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये भाजप लोकसभेच्या 34 जागा लढणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा. शिवसेनेला 8 ते 9 जागा तर राष्ट्रवादीला 4 ते 5 जागा मिळणार. माझ्याकडे आतली माहिती. वडेट्टीवारांचा दावा. भाजपचे खासदार डॉक्टर अजित गोपछडेंचं नांदेडमध्ये स्वागत. स्वागतासाठी रेल्वे स्थानकावरती बँड पथकाचं सादरीकरण. जळगावच्या रावेर लोकसभेसाठी काँग्रेसचा दावा कायम. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आणि डॉक्टर जगदीश पाटील इच्छुक. धनसंपत्ती आमच्याकडे नसली तरी जनसंपत्ती आणि जनसंपर्क आहे. काँग्रेसचे प्रदेश कमिटीचे सदस्य डॉक्टर जगदीश पाटलांचा दावा. खासदार सुनील तटकरे यांनी घेतली भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकरांची भेट. बोर्डीकर आणि राष्ट्रवादीत परभणी लोकसभेसाठी जोरदार रस्सीखेच. नागपूरमध्ये शिवसेना खासदार कृपाल तुमानेंच्या मतदारसंघात ठाकरे गटाचा मेळावा. ज्यावेळेस मेळावे शिबिरं घेण्याची गरज होती त्यावेळेस ते घेतले नाहीत. भास्कर जाधवांच्या मेळाव्यावरती कृपाल तुमानेंची टीका. माझ्यावर आणि कुटुंबावर झालेली कारवाई चुकीची. निर्दोष असल्यानं कोर्टानं कुटुंबाला अंतरिम जामीन मंजूर केला. मला अटक केली तरी माझा निर्णय बदलणार नाही. राजन साळवींचा निर्धार.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं निधन. मनोहर जोशींनी 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दुपारनंतर दादरमधल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. मनोहर जोशींच्या निधनानं दुःख झालं. पंतप्रधान मोदींकडून मनोहर जोशींना ट्विटद्वारे श्रद्धांजली. उद्धव ठाकरेंचे बुलढाण्यातले सगळे नियोजित कार्यक्रम रद्द. मनोहर जोशींच्या निधनामुळे ठाकरेंनी बुलढाणा दौरा रद्द केला. मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते. संकट काळात मनोहर जोशी बाळासाहेबांसोबत उभे राहिले. मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त. मनोहर जोशींनी शून्यातनं विश्व निर्माण केलं. जोशी एक लढवय्या आणि शिवसेनेसाठी आदर्श नेते होते. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले. संजय राऊतांकडून भावना व्यक्त. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट सच्चा शिवसैनिक गमावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मनोहर जोशींबाबत भावना व्यक्त. 1966 पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक नेते आज काळाच्या पडद्याआड. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंकडून दुःख व्यक्त. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनानंतर मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून दुःख व्यक्त. भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन. राजेंद्र पाटणी कारंजाचे आमदार. वयाच्या 59व्या वर्षी पाटणी यांनी घेतला अखेरचा श्वास. पुण्यामध्ये अमित ठाकरेंच्या मोर्चाला सुरुवात. मराठी भाषा भवन वसतिगृहाचा दर्जा सुधारण्याची मागणी. पुणे विद्यापीठावर मोर्चा. पुण्यामध्ये इंडिया आघाडीचा उद्या पहिला मेळावा. शरद पवार, आदित्य ठाकरे आणि नाना पटोले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. बारामती शिरूर लोकसभा निवडणुकीसंदर्भात व्यूहरचनाही निश्चित केली जाणार. नाशिक शहरामध्ये तब्बल 25,000 पाणीपट्टीचे थकबाकीदार. मार्च एंडिंगमुळे नाशिक महानगरपालिका ॲक्शन मोडवर. 25,000 थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित. मुंबईमधील विलेपार्लेमध्ये संन्यास आश्रमामध्ये संत संमेलनाचं आयोजन. पालकमंत्री मंगलप्रभात लोढांसह देशभरातील 500हून अधिक संत या परिषदेत सहभागी. वाशिममध्ये चौथ्या दिवशीही भूमिपुत्र शेतकरी संघटनेचं आंदोलन. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याची आंदोलनात मागणी. परभणीमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा. एपीएस पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांचा विरोध. हिंगोलीमध्ये भाजप आमदार तानाजी मुटकुळेंसह कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या. अवैध रेती वाहतुकीवरती कारवाई होत नसल्याचा मुटकुळेंचा आरोप. पुण्याच्या आंबेगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एका व्यक्तीचं बिबट्याच्या पिंजऱ्यामध्ये आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकार गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप. गोंदियामध्ये 2,500 मागासवर्ग विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार. केवळ 68% विद्यार्थ्यांच्या अर्जांची ऑनलाईन नोंदणी. महाविद्यालय आणि विद्यार्थी स्तरावरती काही अर्ज प्रलंबित. साताऱ्यामध्ये जिल्हाभरातून चोरीला गेलेले दागिने तक्रारदारांना परत. पोलिसांना तब्बल 2,70,00,000 दागिने शोधण्यात